वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा धोरणवाईज संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी माणिकराव कोकाटेंची पण करायची, इतरांची पण काही करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय जे काही घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे. धनंजय मुंडेंपासून बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाही. परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली. तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपर म्हणजे पेपरलाही बातम्या आल्या, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं, सगळीकडे रकानेच्या रकाने आले. आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते. याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं, पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्यांना जो मनस्ताप झाला, त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला, तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो. अन्याय झाला धनंजय मुंडेंचं परत पुनर्वसन होणार का? एक मिनिट, कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये काही दिलेला आहे. आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो निर्णय आहे. पुनर्वसन होणार का त्यांच्या त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे. ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा धोरणवाईज संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी विजय गाडगेंनी माझी भेट घेतली. ते आलेले होते, ते खरं मुंबईला भेटायला निघाले होते. मी काल प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने मला त्याच्यामध्ये यश आलं नाही. मी असं म्हणत होतो त्यांच्याबरोबर जे काही एक पोलिसांची गाडी होती त्याच्यातल्या म्हणजे माझा एक सुरेश बिराजदार म्हणून धाराशिवचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष आहे, ते मला मुंबईमध्ये भेटले. ते म्हणले की आपण तिथं, मी म्हणलं की बाबा फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर आपण त्याच्याशी संपर्क साधू, इतक्या लांब येऊन मला भेटण्यापेक्षा त्यालाही तिथं सोयीचं होईल, मलाही सोयीचं होईल. परंतु ते काही काल त्यांनी ऐकलं नाही. ते म्हणले नाही दादांना मला भेटायचं. मग मी रात्री उशिरा किंवा पहाटे निघणार होतो, परंतु माझ्या रात्री उशिरापर्यंत मीटिंग मुंबईमध्ये चालल्यामुळं मी अर्ली मॉर्निंग सकाळी निघालो आणि त्यांना सांगितलं मी इथं सर्किट हाऊसला भेटतो. त्या प्रकारे ते भेटायला आलेले होते. त्यांनी त्यांची जे काही म्हणणं आहे ते सांगितलं, काय घडलं, कसं घडलं वगैरे ते त्यांनी त्यांची बाजू तिथं मांडली. आणि ते म्हणले की आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून काम करतो, आमची एवढीच मागणं होतं, जे काय आमचं निवेदन होतं ते निवेदन स्वीकारावं, त्याच्यामध्ये मारहाण करण्याचं काहीच कारण नव्हतं. पण असं अनेकांना आम्ही भेटत असतो. त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा त्या बाबतीमध्ये जे काही घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी घडवलं जे प्रमुख होते त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला. त्यांना तिथनं त्या पदावरनं मी मुक्त केलेलं आहे. पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे. पोलिसांनी पण 11 का 9 काहीतरी नावं दिली होती, त्याच्यातले 9 लोकांना अरेस्ट केली, 9 लोकांना वर कारवाई केली, FIR केली. त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्या नावाची नाहीच आहे म्हणून पोलिसांनी सांगितलं आणि एक व्यक्तीचं पण नाव चुकलंय असं त्यांनी सांगितलं. तरी देखील मी गाडगे भेटल्यानंतर मी तिथल्या SP-ना फोन लावला लातूरच्या आणि त्यांना सांगितलं की ही घटना घडली, ही बरोबर नाही. कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अजिबात अधिकार नाही. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले, त्या अधिकाराचाच वापर आणि कायद्याचाच वापर प्रत्येकाने केला पाहिजे. जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची चर्चा झाली. इतर पण काही गोष्टी मला बोलून दाखवल्या. ते त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे. कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील
परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी गेल्यानंतर मग याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंची पण करायची, इतरांची पण काही करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी रोहित पवारांनी ट्विट केलं की बरेच माणसांचे फोन स्विच ऑफ नाही, काही विकेट पडणार असं बोलत होईल, त्यानंतरच माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. की त्या संदर्भामध्ये मी सोमवारी मुंबईला जाणार आहे.